या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर. साताऱ्यात पुणे सातारा अँटी करप्शन विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली असून सातारा जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह 4 अँटी करप्शन विभागाने साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये अटक केली आहे. या घटनेमुळे न्यायपालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लाच मागितल्या प्रकरणी पुणे येथील एका तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आनंद मोहन खरात, किशोर संभाजी खरात, जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. हा प्रकार 3, 9 व 10 डिसेंबर रोजी घडला. याबाबत पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी संशयित आनंद खरात, किशोर खरात यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याशी संगनमत केले. तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन करून देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली. जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या MSAB कोडमध्ये चर्चा करण्यात आली. 10 डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासोबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे 5 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या असे सांगून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तक्रार देण्यात आली. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटी करप्शनच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले.